वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर हा व्हिडिओ त्या लोकांसाठी आहे, समजा पोलीस प्रशासनातील कुठल्याही अधिकाऱ्याने तुमच्यासोबत गैरवर्तणूक असा प्रकार काही केला, तुमचा गुन्हा नोंदवून घेतला नसेल किंवा तुमच्याबरोबर असंविधानिक कृत्य केलं असेल, तर तुम्ही त्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याची तक्रार करू शकता। त्याच्यासाठी आपल्याकडे विशेष एक पोलीस तक्रार प्राधिकरण आहे आणि त्यानुसार तुम्ही तक्रार करू शकता। आणि इकडे बघा, म्हणजे मुख्य राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तुम्ही तक्रार करू शकता। त्याच्यासाठी तुम्ही जी तक्रार करणार आहात ती जेव्हा तुम्ही ती तक्रार कराल तुमच्या एका कुठल्याही अर्जावर ती सुस्पष्टपणे लिहिली पाहिजे। त्याच्यातली अक्षरं किंवा ती केलेली तक्रार ही व्यवस्थित लिहिली गेली पाहिजे, जेणेकरून त्या तक्रारीवर कारवाई करायला कुठलीही सबब ही प्राधिकरणामार्फत सांगता येणार नाही। तुमच्या तक्रारीसोबत तुमच्या एक सेल्फ डिक्लेरेशन, तुम्ही त्या तक्रारीमध्ये केलेली तक्रार ही सत्य आहे अशा प्रकारचं एक सेल्फ डिक्लेरेशनसुद्धा द्यायचं आहे। ते साध्या पेपरवर द्यायचं आहे, साध्या कागदावर द्यायचं आहे। त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कोट स्टॅम्प फी वगैरे लावण्याची आवश्यकता नाही। ह्या पोलीस तक्रार प्राधिकरणाचं कामकाज कशा पद्धतीनं चालतं याच्यावर मी एक लाईव्ह नक्कीच घेईल आणि तुम्ही तुमचे प्रश्न त्या लाईव्हच्या माध्यमातून विचारू शकता। त्या प्रश्नांची उत्तरं द्यायचे मी नक्कीच काम करेन। तर तुम्हाला जर समजा अशा प्रकारचा कुठला अनुभव आला की तुमच्यासोबत पोलीस प्रशासनातील काही अधिकारी जर असंविधानिक कृत्य करत असतील, गैरवर्तणूक करत असतील, तर तुम्ही त्यांची तक्रार राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण किंवा विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तुम्ही करू शकता। त्याच्यामध्ये तुमच्या तक्रारीवर ह्या सुनावण्या होतात। म्हणजे एक न्यायालयीन प्रक्रियाच असते ही, आणि त्याच्यावर तुमच्यावर जी तुमची तक्रार आहे त्या तक्रारीवर सुनावण्या होतात। तुमच्या तक्रारीनुसार तुम्ही तुमच्या अर्जासोबत काही वैद्यकीय पुरावे असतील किंवा फोटोग्राफ्स असतील, व्हिडिओ असतील, ऑडिओ असतील, तर तुम्ही ते तुमच्या तक्रारीसोबत जोडून द्या। तुमचे वैद्यकीय काय प्रमाणपत्र असतील तर ते तुमचे एक्सरे रिपोर्ट्स असतील किंवा तुमचे वैद्यकीय कुठली चाचणी झाली असेल आणि त्याच्या संबंधातले काही कागदपत्र असतील, तर तुम्ही तुमच्या मुख्य तक्रार अर्जासोबत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही जोडून व्यवस्थित एक सेल्फ डिक्लेरेशन देऊन साध्या कागदावर की तुम्ही संबंधित केलेली तक्रार ही खरी आहे, याच्यामध्ये कुठल्याही खोटी किंवा ही तक्रार नाही, अशा प्रकारचा अर्ज तुम्ही राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण यांच्या